गुड मॉर्निंग गाईज. मी शकुंतला बंगाळे. कसं आहे तुम्ही सगळेजण? ठीकच असाल, ठीकच राहायचं. आणि फ्रंट कॅमेऱ्यानं माझा हात दुखतो म्हणून मी जास्त करत नाही, बॅक कॅमेऱ्यानंच तुम्हाला दाखवते आणि बोलते. तर सगळेजण म्हणतात की काकू असं म्हणजे सगळेच म्हणजे म्हणतात की असं बोलत जावा तसं बोलत जावा. मला जमेल तसं मी करत असते, पण माझा हात दुखायला लागला ना मी बॅक कॅमेऱ्यानं दाखवते, फ्रंट कॅमेऱ्यानं दाखवत नाही तुम्हाला जास्त. तर आता बघा सकाळ सकाळचं वातावरण किती छान आहे, प्रसन्न आहे. काकून आवरलं आहे, सगळं झालं. जिकडं तिकडं पाणी वाणी भरलं, जिकडं काय झाडं लावायचे ते झाडं लावली. आणि झाडाला टेरेस गार्डनच्या एक नजर टाकल्याशिवाय मला शेतात जावं वाटत नाही, आणि शेतातनं एक नजर टाकून आल्याशिवाय मला इथं करमत नाही. असं माझी धावपळ पण चालू असतात, कामं पण चालू असतात. काय लावलं आहे, आपल्या झाडाची कटिंग केली ना त्या दिवशी, तर गुलाबच्या कांड्या आणि आपल्या देवाला फुलं लागतात त्या फुलाच्या झाडाच्या कांड्या, अशा सगळ्या प्रकारच्या 3-4 फुलांच्या झाडाचे कांड्या करून ठेवलेल्या आहेत. आणि हे आता इथं थोडं द्यायचं शेजाऱ्यांना, आणि थोड्या आपल्या शेतात लावायच्या राहिलेले 1-2 आपल्या बाहेरच्या साईडला अशा कडाने लावून टाकायच्या 2-2. तर चला आता तुम्हाला दाखवते. पोरांचं चालल्या तयारी. माझी तयारी झाली, शेतात जायचं आहे. आणि आज लवकर आवरले, फटाफट उठलो तसं आवरलं. काल शेतात गेलतो, तुम्हाला बघायला मिळणारच आहे ब्लॉग. कशाला गेलतो काय गेलतो ते सगळं कळणार आहे तिथं तुम्हाला. मी आलती, हे बघा आता तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते. झेंडूचं झाड काढलेलं आहे आणि वाळून जाईल पाण्यात जास्त ठेवलं तर. जास्त पाणी पण चालत नाही. मग आता म्हणलं याला एवढंच एक ग्रोबॅगमध्ये लावती, म्हणजे ते जीव धरेल आणि मला पण मन लागेल शेतात. तर पिशव्या ठेवलेल्या असतात अशा. आता ह्यात थोडी माती भरती आणि ग्रोबॅग तयार करते आणि आपलं झाड लावून टाकते. इथं आहे माती इथं भरती आणि जायच्या आधी लावून जाते. आता माणसं येणार आहेत शेतात लवकर, आणि तुम्हाला फुलं दाखवते, पावसाळ्याची फुलं. हे बघा, पावसाळ्या सीझनमध्ये कुठले फुलं येतात. हे बघा किती भरले बघा. छोटेशी आपलं पंख्याचं जे होतं ना, एक कमेंट पण आली मला आलती की पंख्याच्या बॉक्समध्ये झाडं लावल्यात. तर हे बघा किती छान लावले. तर आपल्याला फुलाची आवड असली ना झाडांची, तर आपण कशात पण लावू शकतो. हे बघा, ही मी माझी पिशवी पूर्ण फाटत आल्या, मला लावायला टाईम नाही आहे. तरी जसं होईल तसं वेळ मिळेल तसं ना ग्रोबॅग बदलल्यात, झाडांना मातीचे ग्रोबॅग लावल्यात. जी माती कमी होती त्याला माती भरल्या, जी मातीच फक्त जास्त होती आणि भुसभुशीत कमी होती ती माती बदलली. आणि आता औषध पण फवारणी केलेले आहे आपलं थोडंसं झाडांना जी लागतं ती. आणि वांगी काढायचे आहेत बघा, वांगी अजून काढणे मोठी मोठी व्हायला लागल्यात. आणि फुलं तर आलेली बघताय तुम्ही. हे बघा इथं आल्यात. ही जुना डब्बा होता बॉक्सचा, आपला पंख्याच्या बॉक्सचा, त्यात लावल्यावर ही पावसाळ्यात बघा कळ्या किती फुलल्या. मला असं वाटलं आहे की फुलं येतात का नाही सीझन. तर 10 किती फुलं लागलेत बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10, आणि ही कालची आहे 11. आणि हे बघा 5-6 कळ्या आहेत आता, उद्या उमलत्याल्या. एक आहे इथं आणि तिथं 6 आहेत, म्हणजे 7-8 कळ्या आहेत. आणि इथं बघा नवीन आणलं होतं ना आपलं छोटासा हे चौकटी ट्रे आणला होता आयत आकारचा. हे बघा आयत आकारचा, त्यात पण कळी लागली. किती छान लागले बघा फूल. आणि तुम्हाला व्हाईट मला दाखवते. व्हाईटमध्ये पण किती कळ्या लागायला लागल्यात. आता दिसून येत नव्हत्या, मला लई जेवायला लागायला लागलं. ह्याला का कळी येत नाही. हे बघा काल आलती आणि आज बघा, काल फुल आलं तर ते उमलून जुनं झालं आता. आणि हे आज ती ताजी फुलं बघा किती आल्या. 1 2 3, आणि आता कळ्या बघा इथं लागलेल्या सगळ्या भरलेल्या कळ्या. आता ह्यात पण असा गुप्पाच्या गुप्पा दिसणार आहे तुम्हाला. ही रेन लिली कशी आहे, ही पावसाळ्याची आहे. आणि हे बघा हे पण बदलली, याला मोठं ग्रोबॅग जरा पाहिजे, ती छोटी होती ना तर ती पण बदलली, ह्यात लावल्या. आता ह्यात पण आता कळ्या लागतील बघा. हे बघा कळ्या उमलून गेलेल्या आहेत. ही जास्वंद हे आपलं निशिगंधाचं तर तुम्ही बघितलेलंच आहे. थोडं यात बॉक्समध्ये लावलेलं आहे, आणि थोडं बघा ही आपलं आयताकरची जे ट्रे आणल्यात ना छोटी कुंड्या, त्यात लावलं. म्हणजे असं जरा जमेल तसं मी तिथं बघा टमाटरची रोपं लावल्यात सगळी. आता पावसाळ्यात टमाटरची रोपं, आपल्या जे टमाटर आपण वापरतो ना त्याच्याच बिया मी काढते ना, आणि तीच लावलेली आहे ते. तर आले, आता आल्यानंतर दाखवेल तुम्हाला. टमाटर लागलं तर नक्की बघायला मिळेल.
हे बघा इथं पण आता फुलं लागायला लागलेत टमाटरला. आली तर तुम्हाला नक्कीच दाखवेल, नाही आलं तरी दाखवणार. आता ही झाडं मी जपल्यात एवढी मोठी, पण याला मिरची गळायला लागल्या आणि मिरची येतच नाही. फुलं येतात आणि गळून जातात. हे बघा इथं पण फुलं येतात गळून जातात. मग त्याचं पण मला चालू असतंय माझं, म्हणजे काय करायचं, काय केल्यावर काय होतं आहे हे चालू असतंय. पण सगळं वेळ बघून करत असत्या. हे बघा कोबीचे कसे आले छान. हे बघा पालक काढायला पण टाईम नाही आहे. त्या दिवशी पाटीभर काढली की नाही भाजी, आता अजून एवढे आले बघा. एकच झाड आहे पालकचं. हे बघा इथे एक आत्ता छोटं रोप आलं आहे त्याच्या बाजूला, पण ही एकच मोठा आहे. तर यात एक पेंडीची पालक लागले बघा. तर आता आज उद्या काही टाईम नाही मला. संध्याकाळी जर लवकर आली तर मग भाजी काढील. आणि वांगी पण लागले, आता वांगी पण काढते. आता इतका बहार आला आहे ना टेरेस गार्डनच्या आपल्या फळभाज्यांच्या झाडांना. हे बघा कढीपत्ता पूर्ण एक कांडी नेऊन सगळं वाळला होता. कढीपत्ता आणि फुलून आला. इकडं बोरचं झाड आहे, ह्याला पण कळ्या लागायला लागल्यात. हे बघा हे बघा छोट्या छोट्या कळ्या दिसत असतात. हे आम्ही आपलं काय म्हणतात त्याला कलमी आणलेलं आहे. फुलांची झाडं किती आहे ती. तर असं चालू असतं काकूचं काही ना काही काम. आता जरा चिमण्यांच्या ह्याच्यात पाणी घालते कुंडीत. चिमण्यांची ह्याची कुंडी आणलेली आहे ना सिमेंटची, मातीची आहे का सिमेंटची आहे मला माहीत नाही आहे, पण आणलेले आहे. आता त्यात जरा पाणी घालते. बघा ड्रम भरून ठेवलेला असतोय. शेतात जायचं आहे म्हणून आवरलं आहे आज काकूनं लवकर. तर हे बघा लावलं. आता थोडीशीच माती घातली त्याचा जीव धरायसाठी. आणि जीव धरला ना मग उद्या जरा चांगलं त्याला आणि प्रॉपर मातीनं ग्रोबॅग भरील आणि करील. पण आता मला टाईम नाही तेवढा, त्यामुळे एवढं केलं. आता ठेवलं आहे. आता गारव्यानं आणि जरा टवटवीत होतं आहे, पाणी घातले त्यात. आणि चला आता जाऊया. बघितलं तुम्ही टेरेस गार्डन आणि माझी धावपळ. तर अशी असते माझी धावपळ काकूची. कशी वाटते टेरेस गार्डनवरचा आपला टूर. हे बघा हे नवीन कांड्या पण लावल्यात. हे बघा पावसाळ्यात लागतात. आता पाहिजे तशी फुलं येतात, पाहिजे तशा कांड्या फुलून येत्या त्या. त्यामुळं पावसाळ्यात लावायच्या. फुलाची झाडं जास्त करून पावसाळ्यात लावायची. आणि भाजीपाला पण पहिल्या सुरुवातीला लावला का नाही चांगला येतोय. वेला असतात त्या आखी तिला लावतात, त्यामुळे मला काही झालं नाही. मग मी आत्ता लावलं आहे आपल्या शेतात मांडव करून शेतात लावलेलंच आहे. तर चला आता जाऊया खाली जाऊन डब्बा भरायचा आहे मला. आणि डब्बा भरून मग निघायचं आहे. बॉटल भरली, पेज पाणी भरलं. आणि वर पाणी भरायला लागत नाही, म्हणजे वर मी ड्रम भरून ठेवला आहे. पण 2-3 दिवस पाऊस आला ना तर ओल आहे झाडातनी, त्यामुळं रात्री आल्यानंतर थोडं आवरायचं आणि वर यायचं. पाणी नसेल त्या झाडातनी पाणी टाकायचं. तर असं माझं चालू असतं काय ना काय. तर चला आता बाय. चांगलं राहा, खुश राहा. आणि काकू आता शेतात गेल्यावर दाखवेल तुम्हाला.